नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी येथील 4 जिल्हा परिषद शाळेत पोद्दार परिवाराकडून प्रथमोपचार पेटी व विद्यार्थ्यांना औषध गोळ्यांचे वाटप। दुधनी येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका तथा जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा दुधनीच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जयश्री विलास पोद्दार व रुग्णवाहिका चालक विलास पोद्दार या दाम्पत्याकडून स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळा दुधनी, मराठी केंद्र शाळा दुधनी, उर्दू शाळा दुधनी, जिल्हा परिषद कन्नड मुलांची शाळा या 4 शाळेत प्रथमोपचार पेटी व 4ही शाळांच्या एकूण 650 विद्यार्थ्यांना प्रत्येकी औषध गोळ्या व हात धुण्यासाठी उत्तम दर्जाचे मेडिमिक्स साबण मोफत वाटप करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक महादेव बासरगाव यांनी पोद्दार परिवाराच्या या कामाचे कौतुक केले। दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सन्मुख विभूते यांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले। श्रीमती घंटे यांनी हात धुणे याविषयी माहिती दिली। कुष्ठरोग तज्ञ चोरमुले यांनी कुष्ठरोगाविषयी माहिती दिली। रजनी बिराजदार यांनी स्वच्छतेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। या कार्यक्रमास पोमू राठोड, दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी वर्ग तसेच राजकुमार इंगळे, मुख्याध्यापक बसवराज मंत्री, मुख्याध्यापक कोरबू, बसवराज कोळी, खाजप्पा किणगी, परमेश्वर वागोली, संजीवकुमार बेंडेसूर, सुरेखा कोळी, सावित्री डोंगराजे, मंदाकिनी सोनकांबळे, कलावती आरसगोंड, अंजली गुंजोटी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन गणपती पवार यांनी केले तर आभार रविकांत कोरजगाव यांनी मानले। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। कारण की प्रत्येक ठिकाणी आपण जे हात लावतो तो त्या हातावर आपल्याला असंख्य कोट्यवधी जंतू आपल्या हाताला चिटकलेले असतात। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या इथे जन्मलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जेवण करताना जेवायच्या आधी प्रत्येक वेळेस साबणाने स्वच्छ 5 ते 10 मिनिट हात धुतले पाहिजे, जेणेकरून आपल्या हातावरचे सर्व जंतू निघून जातील आणि आपल्याला काही त्रास होणार नाही, आपल्याला कोणताही रोग होणार। जास्तीत जास्त 100% 99% रोग हे आपल्या खाण्यापिण्यातूनच जात असतात। खाण्यापिण्यातून संसर्गजन्य जेवण जेवणे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे, माशा बसणे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।